आज मी दाखवणार आहे अननसाची रोपं मी कशी लावली। काल हे अननस मी तोडले। मुलगा मुंबईला गेला, मग त्याच्याकडे 2-3 अननस काढून दिले। नवीन अननस कसं उगवते? फळाच्या खालच्या साईडला छोटी छोटी रोपं आहेत आणि वरती झुपकेदार रोप आहे। यापासूनच अननसाचं नवीन झाड तयार होतं। अननसाचं ही छोटी छोटी रोपं आणि वरचं झुपकेदार रोप मी तोडून घेतलं। गावी आता फार कडक उन्हाळा आहे आणि त्यामुळे पाण्याचा स्रोत कमी आहे। पावसाळ्यापर्यंत ही छोटी रोपं सुकून जाणार। सर्वप्रथम विचार केला की छोट्या छोट्या पिशव्या घेऊन सगळी रोपं वेगवेगळी लावायची आणि मी सुरुवातही केली। कुठच्या तरी सामानाची 1 किलोची पिशवी मी खाली केली। पिशवीला खालून गोलाकार आकार देण्यासाठी मी अशी त्याला धाग्याने बांधून घेतली। धाग्याने बांधलेला भाग आतमध्ये घेतला, मग असा गोलाकार भाग होतो। नंतर त्याला खालून सुईच्या साहाय्याने छिद्र पाडून घेतली। याच्यामुळे काय होतं की जे एक्स्ट्रा पाणी असतं ते बाहेर पडतं आणि झाड कुजत नाही। नंतर मी झाडाची सुकलेली पानं भरली। इथे आपण फळांची सालं पण भरू शकतो। सुकी पानं भरल्यावर नंतर मी एक मातीचा थर भरला। नंतर थोडे शेणखत घातले। नंतर अननसाची वरची जी शेंडी होती ती लावून घेतली। नंतर अजून माती टाकली आणि शेवटी पाणी घातले। छोट्या रोपांसाठी वेगळा जुगाड केला। आता या पिशवीत माती दिसते, इथे मी टोमॅटो लावले होते। चांगले टोमॅटो झालेले, आता ते सुकून गेलेले आहे। मातीवरचा कचरा दूर केला आणि माती थोडी सैल करून घेतली आणि अननसाची सर्व रोपे लावून घेतली। शेवटी पाणी घातले। मी 2 अननस तोडली होती, त्यापासून मी 8 ते 9 नवीन रोपं तयार केली। धन्यवाद।